इथं बघा आपण छान असं खाऊची पानं तयार केली आहेत शिवून. एकदम आपलं आपण जसं आपण खाऊची पानं आणतो ना बाजारातून तसं हिरव्या रंगात छान असे तयार केलेले आहेत. 5 पानांचं आपण कसं कलशावर 5 पानं ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपण नारळ ठेवतो, तसे छान मी केलेले आहे. त्याला नॉड वगैरे लावून तर तुम्ही बघा बघा छान असे नॉड वगैरे लावलेले आहे. आणि एकदम आपलं छान असं 5 पानांचं बघा खाऊची पानं किंवा विड्याची पानं केलेली आहेत. बघा छान असं त्याचा आकार वगैरे बघा किती छान आलेला आहे. तुम्हाला इथं कलशावर ठेवून दाखवते. असं आपण साधारण कलशावर 5 पानं आपल्या आंब्याची किंवा खाऊची पानं ठेवतो आणि त्याच्यावर आपण असं नारळ ठेवतो. पण इथं छान बघा मी कापडे अशी छान बघा बनवले आहेत, तर तुम्हाला दाखवते. बघा छान असं कलशावर किती छान वाटत आहे. तुम्ही असं नक्की शिवू शकता छान असं बघा. किंवा तुम्ही समयसाठी वगैरे पण छान असं करू शकता. समय वगैरे त्याच्यात ठेवण्यासाठी किंवा असं छान तुम्ही गणपतीला गौरीला डेकोरेशन करण्यासाठी पण छान असं तुम्ही. तर बघा किती छान असं आपले 5 पानांचं तोरण वाटत आहे. तर तुम्हाला मी इथं कटी आणि टिचिन दाखवण्यात तर तुम्ही नक्की बघा. बघा छान असं मी तुम्हाला ह्याच्यावरती ठेवून दाखवलेलं आहे कलश वगैरे, तर किती छान वाटत आहे बघा. एकदम आपलं रेडीमेड जसं आपण बाजारात आणतो तसं खाऊची पानं वाटत आहे. तर चला आपण आता पुढे कंटिन्यू करू. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी. चला तर आज काय नाही इथं बघा आपण कलशावर ठेवण्यासाठी खाऊची 5 पानं शिवणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करू. छान इथं बघा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, हिरवा कपडा घेतलेला आहे, नॉट घेतलेला आहे. मी साडीतला तसला एकदम गादीचा कपडा असतो तो घेतलेला आहे. जरी तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही आहे असं घेतलं तरी चालेल. इथं बघा आपण उंची टाकून घेऊया. 5ची मी उंची घेतलेली आहे. डबल घडी कॅनव्हासची टाकलेली, तर मी कॅनव्हास पेपर घेतलेला त्याची डबल घडी टाकून उंची 5ची टाकलेली आहे आणि रुंदी 2.5ची टाकलेली, कारण डबल घडी आहे. म्हणजे सिंगल घेतलं तर 5ची होणार आहे. आणि असं आपण बघा पान आकाराचा शेप देऊन घेणार आहोत. छान असं पान आकाराचा शेप देऊन घ्यायचा. बघा छान असं शेप घेऊन खालच्या साईडला जसं देठला जरा असं थोडासा आतल्या साईडला तसं देठासारखा असं व्यवस्थित द्यायचा आणि ते कट करून घेणार आहोत. जरी तुमच्याकडे कॅनव्हास पेपर नसेल ना तर तुम्ही अस्तर वगैरे घेतला तरी चालेल, आणि असेल तर चांगलंच आहे. फिनिशिंग वगैरे जरा कॅनव्हास पेपरने छान येतं म्हणून मी घेतलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते का छान असं कॅनव्हास पेपर कट करून झालेलं आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता. आता बघा दुसरा अजून कॅनव्हास पेपर आपण घेऊया. म्हणजे 5 आपल्याला पानांचं करायचं आहे ना, तर असं मी बघा डबल घडीचा ठेवून कॅनव्हास पेपरवर आहे असं माप पहिलं आपण काढलेलं ना, असं व्यवस्थित मी काढून घेतलेलं आणि त्याच्यावर व्यवस्थित छान असं बघा ड्रॉईंग करून घेतलेलं आहे चॉकनी, आणि ते व्यवस्थित आपण कट करून घेऊया. म्हणजे एकसारखं आपले सगळे खाऊचे पानांचे आकार येतील, म्हणजे मागे पुढे होणार नाही. व्यवस्थित असं छान म्हणलं चला छान गणपतीसाठी नवीन काहीतरी करावं म्हणलं. आता गणपतीसाठी बघा आपण विकतची तर पानं आणतो पण ते जास्त दिवस टिकत नाही, पण हे छान बघा जरी तुम्हाला नसेल ना तर डेकोरेशनसाठी छान असं उपयोगी येणार आहे. हो का छान असं बघा आपलं कॅनव्हास पेपर कट करून झालेलं आहे. असं मी 5 कॅनव्हास पेपर काढलेले आहेत. आता बघा मी गादीचा असा कपडा आहे ना मऊ, जो कुठल्या पण साडीत वगैरे येतो, जरी नसेल ना तरी काही हरकत नाही. आता मी बघा त्या मापानेच असं मी 5 कट करून घेतलेले आहेत. त्याला आहे असंच कट केलेलं आहे. परत ना आपण शिलाई दिली की आपण ही करणार आहोत, एक्स्ट्रा कट करणार आहोत. व्यवस्थित असं बघा त्याच मापावर ठेवून जसं आपण पहिलं माप काढल्याने एकच त्याच्यावर असं ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचं, म्हणजे आपले एकसारखे येतील, मागे पुढे होणार नाही. आता बघा हिरव्या कपड्यात मी डबल घडी करून ना हिरव्या कपड्याचं पण आपल्याला 5 आकाराचं असं काढायचं आहे. फक्त हिरवा कपड्याचा आपल्याला पाठून पुढून एकसारखाच कपडा लागणार. त्यासाठी बघा मग डबल कपडा लागणार, खालून वरून एकसारखाच कपडा काढणार. मग 5 पानाचं करणार, त्याचं 5 पानांचं असं 5 तुकडे घेणार आहे, वरून अजून 5 तुकडे म्हणजे 10 तुकडे खालून वरून लावण्यासाठी. सगळं आता झालेलं आहे. इथं बघा आता आपण इथं नॉड घेतलेली आहे, एक नॉड लागणार आहे आपल्याला. आणि इथं बघा आपल्याला आता पट्टी काढायची एक, म्हणजे ते आपल्याला पट्टी लावण्यासाठी. इथं बघा 6.5 उंचीची पट्टी घेतली, म्हणजे डबल घडी घेतलेली आहे. म्हणजे 13 उंचीची अशी पट्टी काढलेली आहे आणि रुंदी 2.5-3 इंचाची काढायची. आता इथं बघा मी असं टिच केलेलं दाखवलेलं आहे. तर आता पुढे दाखवतो तुम्हाला टिच कसं करायचं. सगळ्यात अगोदर काय करायचं, दोन्ही ब्लाऊजचे पीस आहेत ना एकावर ठेवून घ्यायचे, व्यवस्थित एकावर ठेवून घ्यायचे. म्हणजे एक बाहेर काढताना कोणत्या अडचण नाही, एकावर ठेवायचे. त्याच्यावर कॅनव्हास पेपर आणि ती गादी काढलेली अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. ठेवताना सर्वात अगोदर वर कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचं, कारण कॅनव्हास आपण खालचे कपडे एक्स्ट्राच कापले आहेत, काय शेपमध्ये कापलेले नाहीत, म्हणजे कट केलेले नाहीत. वरच्या कॅनव्हास पेपरवर म्हणजे टिच करता येईल.
खालून बघा देठाच्या साईडने टिच करायचं, मधलं ओपन जागा तशीच ठेवायची कारण तिथून आपण बाहेर काढणार आहे. आणि देठाच्या साईडला देताना बघा पहिल्यांदा असं लॉक करून घ्यायची शिलाई, म्हणजे आपल्याला खोलताना कोणतीच अडचण येणार नाही. आणि या शेपवर बघा व्यवस्थित असं टिच करून घ्यायचं साईडने, जेवढं शिलाई मार्जिन घेतलं आहे तेवढं. फक्त व्यवस्थित चारही कपडे एकसारखे आले पाहिजे, एक म्हणजे मागे पुढे होऊ नये असं व्यवस्थित करायचं आणि टिच करून घ्यायचं. आता हे बघा छान असं टिच करून झालं, मध्ये जागा ठेवली आपण त्यातनं आपण बाहेर काढण्यासाठी. आता दुसरं असंच आपण घेऊया तयार करायला. बघा व्यवस्थित दोन्ही खाली ब्लाऊजचे कपडे ठेवायचे, त्याच्यावर व्यवस्थित ती गादीत ठेवायची आणि त्याच्यावर बघा कॅनव्हास पेपर ठेवायचा आणि टिच करून घ्यायचं. तुम्ही नक्की असं तुमच्या गणपतीसाठी किंवा गौराईसाठी डेकोरेशन करण्यासाठी असं 5 पानाचं तोरण किंवा समईसाठी सदी म्हणलं ठेवायचं ना, तरी तुम्ही असं छान असं तुम्ही 5 पानाचं तोरण तुम्ही नक्की करू शकता. तुम्ही सहज करा. पहिलं पण मी खण रांगोळी वगैरे कमळ आसनचं दाखवलेलंच आहे, किंवा एक छोटंसं विड्याचं पान पण दाखवलेलं आहे. त्याचा पण तो जरी कटिंग बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा, सहज सोप्या रीती मी कटिंग आणि टिचिंग दाखवलेलं आहे. आता एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊया. कट करताना पण आतल्या साईडला जास्त जाऊ नये असं काळजी घ्यायची आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं. मग आता कट करून झालेलं आहे आपलं. आता हे आपण दोन्ही पण असं कट करून घेऊया व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित आपल्याला बाहेर काढता येईल. फक्त आत शिलाईमध्ये जाऊ नये घ्यायचं आणि व्यवस्थित बघा साईडनं आता जरा कट करून घेऊयात. कट करताना हलकंसंच कट करायचं, म्हणजे आपल्याला बाहेर काढताना व्यवस्थित काढता येईल. त्यासाठी असं छान थोडेसे कट देऊन घ्यायचे. कट देताना आपण जास्त आत नाही जाणार किंवा कापलं जाण्याची काळजी घ्यायची. आता हे बघा कट करून झालेलं आहे. आता बघा इथं 2-4 आहेत ना, त्यातलं बघा ब्लाऊजचं कपडा एका वेळेत नाही ते धरायचं, म्हणजे व्यवस्थित दोन्ही ब्लाऊजचे कपडे आत येतील आणि कॅनव्हास पेपर आत जाईल. बघा आता जे शेप दिला त्या पानाका शेपकडनं व्यवस्थित असं एक पीस असा वरती धरून ना व्यवस्थित असं आपण त्यातनं बाहेर काढून घेणार. दोन्ही पीस धरायचे नाही, एकच पीस धरायचा, म्हणजे ना दोन्ही पीस म्हणजे बाहेर काढायचं, म्हणजे व्यवस्थित पीस बाहेर येईल आणि कॅनव्हास पेपर सगळं आत जाईल. असं व्यवस्थित का काढून घ्यायचं, कारण थोडीशी जागा आहे म्हणजे जरा प्रॉब्लेम होतो काढण्यासाठी, पण छान निघतं हो. असं व्यवस्थित असं काढून घ्यायचं, किंवा तुम्ही टेस्टरच्या साहाय्याने असं व्यवस्थित काढलं तरी चालेल. आणि एक्स्ट्रा धागे असते कट करून घ्यायचे. छान असं बघा आपलं करून झालेलं बघा, पानाचा शेप छान असा झालेला आहे. आता दुसरं पण काढायचं. दुसरं पण काढताना हो का पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला सांगते. व्यवस्थित हो का त्यात असं टेस्टर घालून घ्यायचा आणि वरच्या व्यवस्थित एकच असं ब्लाऊजचा कपडा धरायचा, व्यवस्थित असं बघा सारून घ्यायचं आणि सरकवत इकडं कपडा सरकवत आणायचं. व्यवस्थित असं बोट घालून बाहेर काढायचं, जेणेकरून व्यवस्थित निघेल आणि इझिली पण निघेल लोकांची. सगळं व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. आतला कपडा बाहेर वरचा आणि बाहेरचा कपडा आतचा सरकवायचा, म्हणजे व्यवस्थित बघा असं, म्हणजे उलटी बाजू आत जाईल आणि सरळ बाजू बाहेर येतं. छान बघा व्यवस्थित असं झालेलं आहे. टेस्टरच्या साहाय्याने टोक वगैरे व्यवस्थित असं काढून घ्यायचं, जास्त पण हे करायचं नाही, जेणेकरून शिलाई तो बघा छान असं आपलं झालेलं आहे. पानाकार शेप बघा छान असं आपण 5 बनवलेले आहेत. 5 पानांचं असं छान असं बनवलं तर तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यामधनं आपण बघा छान असं स्टिच करून घ्यायचं. हो असं चॉकने मी असं पानाकार दिलेलं आहे, चॉकने टिक करून, आणि त्याच्यानं आपण मग शिलाई देऊन घेणार आहोत. छान असं बघा व्यवस्थित असं मध्ये धरायचं आणि टिच करायचं व्यवस्थित. जसं आपण ह्याने केलं की नाही तसं व्यवस्थित असं चॉकने केलं नाही तसं त्याच्यावर शिलाई करून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे पान आकाराचा आपल्याला शेप दिसला. जसं आपण रेडीमेड पान पाडतो तसं पान व्यवस्थित छान असं दिसणार आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करू शकता. सहज सोपं, जास्त काही त्याला साहित्य लागणार, हलक्या साहित्यात एकदम आपलं थोडक्यात. आपण लेस वगैरे काही इथं लावणार नाही. छान असं एकदम साधं सिंपल असं आपलं बघा खाऊचं पान किंवा विड्याचं पान असं तयार करणार आहोत. 5 पानांचं तोरण खास कलशावर ठेवण्यासाठी किंवा गौरी गणपती डेकोरेशनसाठी आपण बघा छान रांगोळी काढली, त्याच्यामध्ये कलश वगैरे मांडतो ना किंवा चौरंग कलश मांडतो, त्यासाठी बघा छान असं आपलं होणार आहे. छान असं बघा त्याला आता शिलाई करून जायचं. दुसरे आपण असं करू सगळे असं 5ही पानांना आपण छान असं बघा शिलाई व्यवस्थित करून घेणार. पहिले चॉकने टिक करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपलं पानाचा शेप वगैरे सगळं आहे असं आपल्याला शिलाई करता येणार आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा. छान असं बघा हे असं व्यवस्थित टिच करून घ्यायचं, जेवढं तुम्हाला पाहिजे ना अंतर जवळ लांब तेवढं व्यवस्थित असं, म्हणजे आपला पान आकारासारखा शेप छान असा आपल्याला व्यवस्थित दिसला जाईल. आणि जरी कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तर फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल
आणि जरी नवीन व्हिडिओ काही तेव्हा कटिंग टिचिंग बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. सहज सोप्या रीती मी तुम्हाला कटिंग आणि टिचिंग दाखवेन. छान असं बघा व्यवस्थित आपण स्टिच करून घेतलेलं आहे. बघा छान असं पान आकाराचं आपलं 5 पानं आपली तयार करून झालेले आहेत. छान असं बघा. तर चला आता पुढं बघूया. इथं बघा मी पट्टी घेतलेली आहे. पट्टीवर आपण असं ठेवणार आहोत. व्यवस्थित असं 5 पानांचं आपण असं ठेवून आपण स्टिच करणार. त्या अगोदर सगळ्यात अगोदर नॉट घेतलेले आहे. नॉटला आपण एक फुल करणार आहोत. त्यासाठी बघा चौकोनी कपडा घेतले, त्याच्यावर त्रिकोण करून अजून एक व्यवस्थित असा लावून स्टिच करून जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढ्या मापानुसार घ्या. फक्त एकसारखा चौकोन घ्या म्हणजे व्यवस्थित फुल येईल. आणि व्यवस्थित तिरकत घेऊन खालच्या साईडनं फोल्ड करून आतल्या साईडला असं छान असं फुल करून घ्यायचं. तरी तुम्हाला वेगळं फुल करायचं वेगळं केलं तरी चालेल. छान असं बघा फुल करून झाले. आता दुसरं पण असं फुल करायला घेऊ. चौकोन घ्यायचा, त्याचा त्रिकोण करायचा आणि व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित असं मागे पुढे लॉक करायची शिलाई. खालच्या साईडनं दुमडून व्यवस्थित छान असं स्टिच करून घ्यायचं आणि ओपन करून घ्यायचं. छान असं बघा फुल करून झालेलं आहे. तर चला आता पुढं काय करायचं बघा. साईडनं दोन्ही साईडनं व्यवस्थित अगोदर स्टिच करून घ्यायचं म्हणजे धागे वगैरे निघणार नाहीत. त्यासाठी सगळ्यात अगोदर व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. ह्या साईडनं झाली की दुसऱ्या साईडनं पण फोल्ड करून घ्यायचं. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं असं थोडंसं पट्टी फोल्ड करून घ्या व्यवस्थित. म्हणजे पुढे मी तुम्हाला दाखवतेच काय करायचं. आता हे बघा छान असं झालेलं आहे स्टिच करून. तर आता काय करायचं बघा, सरळ बाजू वरती ठेवायची आणि आपण जी फोल्ड केलेली बाजू आतला खालच्या साईडला करायची. असा पानं ठेवणार आहोत आणि स्टिच करणार आहोत. ठेवताना पानं बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. जेवढं आपल्या शिलाई मॅनेजमेंट तेवढं असं व्यवस्थित ठेवायचं, स्टिच करायचं. फक्त एक करायचं, स्टिच करताना देठाला देठ लावायचा नाही. फक्त पानाला पान चिकटलं तरी चालेल, पानावर पान असं थोडं गेलं तरी चालेल. फक्त देठाला देठ चिकटवायचं ना आहे असं ठेवायचं आणि स्टिच करायला घ्यायचं. दुसरं पण पायाने आहे असं ठेवायचं. जरी पानावर पान गेलं थोडं तर चालेल, पण देठाजवळ देठ जाऊन द्यायचं नाही. म्हणजे व्यवस्थित आपलं 5 पानांचं छान असं, जसं आपण कलशावर आपण खाऊची पानं बाहेरून आणतो ना तसे ठेवतो ना तसं ठेवलं छान जाणार आहे. व्यवस्थित असं 5ही पाने व्यवस्थित असं बघा लावून घ्यायची. बघा छान असं बघा स्टिच करून घेतलेले आहेत एकसारखी. आता पुढं काय करायचं दाखवतो. छान असं आपलं बघा लागलेले आहेत. तर आता बघा सरळ आहे असं पट्टी उलटी करून ठेवायची. शिलाईची बाजू आत गेली पाहिजे असं एक फोल्ड करून घ्यायचं. आत नॉट घालायची. फक्त नॉट शिलाईत येणार अशी काळजी घ्यायची. एक अशी बघा फोल्ड करून घ्यायची पट्टी आणि दुसरी एक फोल्ड करायची आणि व्यवस्थित देठावर अशी ठेवून घ्यायची. फक्त नॉट बरोबर आतल्या साईडला गेली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपली शिलाईमध्ये येऊ नये. त्यामुळे व्यवस्थित असं बघा सारायचं आणि त्याच्यावरनं छान असं स्टिच करून घ्यायचं. म्हणजे मध्ये छान असं आपलं बघा नॉट लागली जाईल. आणि नॉट फक्त आत सरकून ठेवायचे म्हणजे शिलाईत वगैरे येऊ नये. कारण ते आपण नॉट परत आपले छान असं खेचून आपण छान असं 5 पानांचं तोरण करणार आहोत. त्यासाठी आपल्याला नॉट व्यवस्थित आहे अशीच ठेवायची आहे. शिलाईमध्ये वगैरे येऊन द्यायची नाही. बघा छान असं बघा लॉक करून घ्यायची शिलाई. आणि बघा छान असं 5 पानांचं आपलं तोरण बनवून झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो का असं आपण सरकवणार आहोत व्यवस्थित. सरकून म्हणजे बघा पानं एक साथ जवळ येतील. म्हणजे बघा किती छान असं आपलं 5 पानांचं तोरण झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही पण तुमच्या गणपतीसाठी किंवा डेकोरेसाठी छान असं 5 पानांचं तोरण बनवू शकता. एकदम सहज सोप्या रीतीने 5 पानांचं तोरण बनवलेलं आहे. आपल्याकडे ते ब्लाऊज पिसाचं वगैरे छान असं कपडे असतात त्यापासून छान बघा 5 पानांचं असं तोरण बनवून झालेलं आहे. असं जवळ असं खेचायचं आणि नॉडने बघा असं पॅक करून घ्यायचं आणि बघा छान असं 5 पानांचं आपलं तोरण झालेलं आहे. व्यवस्थित तुम्ही समय वगैरे ठेवताना पण समयच्या खाली व्यवस्थित असं ठेवलं तर चालेल. म्हणजे नॉड सगळा जाणार किंवा कळशामध्ये पण आत नॉड वगैरे सारून छान असं तुम्ही ठेवू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जे कोणी व्हिडिओ बघते त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार आहे. छान असं तुम्ही पण असं नक्की ट्राय करा. छान असं बघा आपलं 5 पानांचं किंवा विड्याच्या 5 पानांचं छान असं तोरण बनवून झालेलं आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा 5 पानांचं तोरण. पहिलं पण मी एक सुपारीवर विड्याचं पान बनवलेलं सुपारीवर ठेवण्यासाठी किंवा आपण विड्याचं पान ठेवून सुपारी ठेवतो गणपती पुढे त्यासाठी पण मी व्हिडिओ बनवला होता. त्याचं जरी तुम्हाला कटिंग आणि टिचिंग माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा. मी सहज सोप्या रीतीने कटिंग आणि टिचिंग दाखवलं आहे.
5 पानाचं बघा आपलं छान असं तोरण झालेलं आहे बनवून. तर तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय, धन्यवाद.